नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि आज आहे गौरीचा दिवस, तर म्हणजे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी जी गवर असते ना ती गौरीचा दिवस. आणि ही गवर आहे, ही गवर कुंभार गावातील जे मानाचं कुंभार आहे ना ते बनवून देतात आपल्याला. आणि इथं आणि माझ्या आजीचं, ही जी दिसते ना ती माझी आजी आहे, मम्मीची मम्मी. तर आमच्या दोघींचं डेकोरेशन करायचं चालू आहे इथं. आधी मी फुलांचं डेकोरेशन करून घेतलं. आणि दरवर्षी आम्ही काय करतो, या गौरीला ज्या खपली गव्हाच्या खपल्या असतात ना त्याला कलर देऊन त्याने सजवतो. आणि आता आजीचं तेच काम चालू आहे, तोपर्यंत माझं इथं बाकीचं डेकोरेशन फुलांचं करायचं चालू होतं. आणि इथे तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल की आपला सगळा स्वयंपाक झाला होता. आता गुरुजी येणार होते, सत्यनारायणची पूजा पण होणार होती, त्यासाठी त्यांनी जी लिस्ट दिली होती त्याप्रमाणे मी सगळं सामान काढून ठेवलं होतं. आणि मग राहिलेल्या वेळात इथे डेकोरेशनला लागली होती. तोपर्यंत मम्मी पप्पांचं पण जनावरांची कामं होती, जनावरांची सगळी कामं करून घेतली. म्हणजे त्यांना शेतातून जाऊन वैरण आणून चारायची होती आणि त्यांना खाऊ पण चारायचा होता. त्याच्यानंतर धारा होत्या, दूध काढायचं होतं. तर ही सगळी कामं उरकून घेतली त्यांनी. आणि नंतर गुरुजी आले, त्याच्यानंतर सत्यनारायणच्या पूजेला सुरुवात झाली. आणि इथं हा बघा आमचा मोन्या, हा पप्पा जिथे जातील तिथे त्याला थांबायचं असतं. आता पूजेला पण त्याला बसायचं होतं, तरी पण गुरुजींनी हाकललं त्याला आणि तो रागाने निघून गेला तिथनं. आणि इथे आता सत्यनारायणची पूजा चालू झाली आपली. आणि असं पण श्रावण महिना असतो आणि त्यात ह्यांची सत्यनारायणची पूजा पण होती. मम्मी पप्पा पूजेला बसले होते दोघं पण. आणि प्रसादाचा शिरा तर कालच्या वेळेत तुम्ही बघितला होता, आपला बनवून झाला होता. आणि नंतर पंचामृत बनवलं आणि इथं पूजेला सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर गौरीची पण पूजा झाली आणि तिथे पण आम्ही आरती करून घेतली सगळ्यांनी. आणि हे बघा आजीनं जे माझ्या हे डेकोरेशन केलं होतं ना, हे खपली लावून, तर ही बघून तुम्हाला जुनी आठवण झाली असेल. कारण आधी गुळोबा पण करायचे, आखाड महिन्यात गुळोबा करतात, तर तसंच सेम केलेलं आहे. आणि ही आपली नागोबाची फडी, जी त्या दिवशी नागपंचमीला पूजली होती आपण ती. खाली तांबे, त्या तांब्याला पाणी लावायचं, हळदी कुंकू लावायचं, वरच्या तांब्याला हळदी कुंकू लावायचं, खालच्या तांब्याला योगे 28 दिवाळी जय देव जय पांडुरंगा पायी मंगळवाराईच्या लाय आहे त्या इथं कोपऱ्यात आहे, त्या ताटात आहे त्या. निवेदन टाकायचं, इथलं निवेदन नाही घेत. बर बर, दुसरा कधी तिथं ते आपण खायचं असतं. एक दोन पोळ्या सपुष्प चंद्रम समर्पयामि नमस्करोमि दुर्गे दुर्भारी संसारी अनाथ नाट्यंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मस्मरणाती वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी आगे पावत लाईम जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवंशीवर देता संजीवनी जय देवी जय प्रसन्न प्रसन्न होती निराशा क्लेशापासून थोडी थोडी भोपाशा आंबे दूध वाचून कुंकुळीदाशा नहतनिंधाला पदवंदेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवंशीवर देता संजीवनी जय देवी काली लोटांगणवती चरण डोळ्या. आणि इथे आपली आता गौरीची पण आरती करून झाली आहे. आणि घरी जे आपण सकाळी पोळ्या बनवल्या होत्या तर त्या पोळ्याचा नैवेद्य पण दाखवून झाला इथं. आणि ही वेदू बर का, माझ्या बहिणीची मुलगी आहे ही. आणि ही मला प्रश्न विचारत होती इथं गौरीबद्दलची, इथं राहतो कोण हे ते असं. आणि त्याच्यानंतर ही जे एकटीच चाललंय, देवाच्या पाया पडायचं, तिथलीच फुलं उचलायची आणि तिथे ठेवायची, तिथं गौरीला अर्पण करायची, असं चालू होतं. आणि वेदूच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे पण नव्हती बरं का. आणि आता इथं झालं गौरी, आता इथं फुलं अर्पण झाली आणि इथं लहायांचा प्रसाद दाखवलं जातात गौरीला पण आणि नागोबाला पण. तर आता इथं समय लावून घेतलेत. आणि आता ह्याच्यानंतर सवाष्ण बसणार होते. सगळ्यात आधी सवाष्णांना ताटं बनवली, हळदी कुंकू लावलं, पान सुपारी दिली आणि त्याच्यानंतर हे ब्लाऊज पीस ओटीला घालायचं चालू होतं. आणि सवाष्ण बसेपर्यंत माझ्या घरचे पण आले होते. मग आत्या आणि ताई दोघी पण सवाष्ण म्हणून बसल्या आणि त्यांचं पण ओटी भरून घेतली मी.
आणि इथे असं झालं की आपण किती पण मोठं झालं ना आपल्या आज्यांसाठी आपण लहानच असतो. आता इथं माझं ओटी भरायचं चालू होतं पण मध्येच माझी आजी पण मला गाईड करत होती, एकदा तांदूळ टाक, दोनदा तांदूळ टाक, असं कर तसं कर, आणि मी ते फॉलो करत होते बरं का. आणि आता इथं जी वेदू आहे ती ताईच्या ताटात जेवायला बसली होती. आस्ताची तब्येत थोडी खराब होती त्यामुळे ती साईडला काही खातच नव्हती, पण तरी पण ती साईडला बसली. पण वेदू ताईच्या ताटात बसली होती जेवायला. तशी त्या दोघांची फारशी ओळख नाहीये तरी पण तिला ताईच्याच ताटात जेवायचं होतं. मग आता ती जेवत बसली ताईसोबत. आणि इकडे आज आयुष पण खुश होता कारण त्याची आस्था दिदी आणि आरव दादा पण आले होते आणि वेदू पण होती. आता हे चौघं मिळून खूप मजा करणार होते त्यामुळे तो पण खुश होता. वेदू पड बघी तू जेव घे. स्टॉप करू. नमस्कार माझा येळकोट गे त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राची महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजा भवानी तुळजा भवानी या भक्ताच्या दारामध्ये भक्ताच्या राधी पुण्या प्रकारे कशा आली कशाला हे सांगावं. हा गोंधळ मांडला भवानी गोंधळ मांडला भवानी तुझ शिवानी बाई तुझ महेशा हे जे काका गाणी म्हणत होते त्यांना पानाचा विडा दिला, त्यांची दक्षिणा दिली आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या बायकांचे कार्यक्रम चालू झाले. आणि इथं आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला बरं का. आणि इथे सगळ्या वयाच्या बायका होत्या, म्हणजे काही माझ्या वयाच्या होत्या, काही वयस्कर पण होत्या, पण सगळ्यांनी फुगडी धरली, फेर धरला, जिम्मा खेळलो आम्ही सगळ्यांनी, खूप एन्जॉय केलं. पण हा जो व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे तो व्लॉग मी उद्या शेअर करते आणि तो उद्या नक्की पहा. आणि व्हिडिओ आजचा कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि माझ्या माहेरची ही सगळी माणसं, वातावरण तुम्हाला कसं वाटलं ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.